फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्नेहा, तुमचं स्वागत आहे माझ्या सागा जर्नी या यूट्यूब चॅनलवरती. सो आजचा व्लॉग फार स्पेशल आहे का बिकॉज वी आर गोइंग ऑन अ रोड ट्रिप. एनी गेसेस वेअर? सो वी आर गोइंग टू मैसूर, फ्रॉम बँगलोर टू मैसूर ऑन अ रोड ट्रिप. सो 2 डेजचा आमचा स्टे आहे इन मैसूर. सो आय विल ट्राय टू कवर most of the tourist places in Mysore. So let's go. तर आम्ही आता पायना कार म्युझियम मध्ये आले. सो माय हजबंड वॉज मोर इंटरेस्टेड टू वॉच दिस. तर आम्ही आता इथे स्टॉप घेतलाय. So let's go inside and see what cars are there and what vintage collection they have curated here. So let's go inside. Music licensing reimagined. Music licensing reimagined. ब्युटी, वाव, खूप अमेझिंग कलेक्शन आहे. असं बघण्यासारखं आहे डोळ्याला. म्हणजे इफ अ ब्रदर और अ फॅमिलीमध्ये तुमचे बॉईज आहेत, त्यांना हे विंटेज कलेक्शन बघायला खूप आवडतं कारसाठी. आणि दे आर फॉन्ड ऑफ कार. सो गॉड, दिस प्लेस इज फॉर देम.
चालू आहे आता आणि ह्यांची काहीतरी अंडरग्राऊंड एंट्री आहे, मीन्स क्रॉस करून इट्स ऑन अदर साईड. सो आम्ही आता तिथेच चाललो आहे. थोडा थोडा हलका हलका आता पाऊस पडायला लागला इकडे. आता आम्ही जे तिकीट विंडोकडे आलो आहे तिकीट काढायला. नाही करत तो क्याव करतो. सो आम्ही फक्त चालतोय. झूमध्ये तर खूप वॉकिंग आहे, सगळीकडे ॲनिमल्स आहेत आणि खूप चालणं आहे. खूप मोठा झू आहे हा, खूप छान वाटतोय आणि मज्जा येते फार. एवढे छान छान प्रकारचे ॲनिमल्स आहेत आणि लाईव्ह बघायला तर खूपच मज्जा येते. हॅलो बरं हॅलो इकडे आला हॅलो हॅलो काय फर्स्ट टाइम आला कोण असं. सो आम्ही पूल रेडी आहे. पूलमध्ये जाण्यासाठी आता रेडी आहे आम्ही. आता जस्ट थोडं 10-15 मिनटं बाकी आहे, तर तुम्हाला थोडंसं बाहेरचं सिनरी दाखवते. खूप छान आहे इथे, खूप छान छान झाडं आहेत आणि हा पाठीमागे तुम्ही बघू शकता, हा सुंदरसा विला आहे आमचा. बघू शकता ती समोर ती कावेरी नदी है. उधर भी जा सकता है इधर से. वो फिक्का झाड़ इतना बड़ा हो जाता है मेरे को फर्स्ट टाइम. अंजीर अंजीर. पानं किती मोठी आहेत ना त्याची.
हाय फ्रेंड्स, सो आज आम्ही चाललो आहे म्हैसूर पॅलेस. आज आमचा सेकंड डे आहे. तर आम्ही आता एन्जॉय करणार म्हैसूर पॅलेस आणि नंतर तिथून लंचला जाणार आहे. ऑलमोस्ट थोडासा लेट झाला आहे आज. तर लेट्स सी, बघूया. सो लेट्स गो. तर आता मी आले ते म्हैसूर गव्हर्मेंट सिल्क शॉप आहे आणि दिस इज लाईक अ गव्हर्मेंट रेकॉग्नाइज शॉप. तर तुम्हाला अगर म्हैसूरमध्ये आला तर तुम्हाला अगर साडी परचेस करायची आहे तो सिल्क साडी यू विल फाइंड इट हिअर. सो लेट्स गो इनसाइड अँड सी व्हॉट कलेक्शन दे हॅव हिअर. हाय फ्रेंड्स, तर तिकडे आम्हाला शूट करून नाही दिलं बिकॉज इट्स वॉज नॉट अलाउड. तर आम्ही थोडेफार पिक्चर्स क्लिक केलेत. मी क्लिप्स तुम्हाला इकडे ॲड करीन. सो आता आम्ही चाललो आहे म्हैसूर पॅलेस टू म्हैसूर पॅलेस. सो लेट्स गो. एंट्री करायच्या टायमाला वी हॅव टू रिमूव्ह द शूज, कलेक्ट इट हिअर अँड देन गो इनसाइड द पॅलेस. सो दिस इज लाईक अ प्रोसेस हिअर. मार्केट आहे आणि हे व्हेरी फेमस स्वीट शॉप आहे विच इज लाईक 100 years ओल्ड. तर सो दिस इज लाईक 100 years ओल्ड म्हैसूर पाक तिथे भेटतं जे प्रॉपर तुपात बनलेलं असतं. हाय, तर आता आम्ही ना लंच करायला आलो आहे. तिथे पुजारी फिश स्टँड करून एक खूप फेमस फिश रेस्टॉरंट आहे. तर आम्ही इथे आता लंच करणार. तर लेट्स सी, खूप रिव्ह्यूज ऐकलेत मी गुगलवरती. छान छान डिशेस आहेत त्यांचे आणि ह्यांच्याकडे ना एक छोटंसं विंटेज कार कलेक्शन पण आहे. तेही मी तुम्हाला दाखवते. हे त्यांचं किचन आहे आणि त्या साईडला पण सिटिंग आहे आणि वरती पण सिटिंग आहे. खूप छान आहे आणि खूप खूप स्पेशियस आहे, खूप मोठा आहे. सो दिस इज अ सिटिंग एरिया. सो आता आपण आहे ना रूम टूर मी तुम्हाला देते. हा पूर्णचा विला टूर मी देते तुम्हाला. सो कम इन. सो ओके, एवा कंट्री हाऊस विला. सो दिस इज 2 BHK विला. सो इथे बघू शकता हा पूर्ण लॉन एरिया आहे छोटूसा आणि तिथे स्विमिंग पूल आहे इकडे. सो हा पूर्ण स्विमिंग एरिया लॉन आहे आणि हा इथे हॉल हा हॉल आहे. एकदम स्टँडर्ड लिव्हिंग रूम, टीव्ही, चेअर, सोफा सगळं त्यांनी प्रोव्हाइड केलं इकडे. हा एक फर्स्ट रूम आहे. हा मास्टर रूम आहे. क्रिएट केलाय. इथे किंग साईज क्वीन साईज बेड आहेत, साईड टेबल्स आहेत, लॅम्प्स आहेत आणि इथे गेस्टला एक्स्ट्रा गेस्ट आले तर इथे बेडिंग पण आहे. टीव्ही आहे, आर्मचेअर्स आहेत आणि इथे छोटूसं एक त्यांनी सिटिंग एरिया असं सारखं बनवलं आहे वेअर वी कॅन लाईक प्ले कार्ड्स अँड एनिथिंग. हे कबर्ड आहे स्टोरेजसाठी.
यावाल्या साईडला दुसरा रूम आहे. इथे सिटिंग एरिया आहे, चेअर्स आणि दिलाय. अँड दिस इज द अनदर रूम. बेड आहे, टीव्ही युनिट, स्टोरेजसाठी प्लेस आहे. इथे वॉशरूम आहे, बेसिक वॉशरूम. आणि यावाल्या साईडला ह्यूज किचन एरिया आहे. सो हा किचन अँड डायनिंग एरिया आहे. सो ह्यूज डायनिंग टेबल, ओपन किचन आहे. तिथे यू कॅन प्रिपेअर युअर ओन फूड, लाईक ओन फूड. इथे इन हाऊस फूड प्रोव्हाइड करतात. इट इज अबाउट ओनली बेसिक फूड यू कॅन क्रिएट, लाईक चाय, कॉफी, मॅगी अँड ऑल काहीच नाही. या साईडला पण अजून एक वॉशरूम दिला त्यांनी. आणि वरच्या साईडला टेरेस आहे आणि खूप छान आणि ब्युटिफुल टेरेस आहे. व्ह्यू छान आहे. खूप ब्युटिफुल टेरेस आहे. रात्री इकडे तुम्ही येऊ शकता, मस्त बार्बिक्यू एन्जॉय करू शकता. हे लोक बार्बिक्यू पण प्रोव्हाइड करतात. अँड ब्युटिफुल, एन्जॉय द ब्युटिफुल व्ह्यू. हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो आजचा दिवस आहे तिसरा आणि आमचं जे स्टेकेशन आहे फॉर 3 days इज गोइंग टू एंड टुडे. तर आज आम्ही चाललो आहे परत घरी. तर आजचा जो दिवस आहे ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. आता सकाळी आम्ही लवकर उठलो आहे. इकडे मी तुम्हाला सांगितलं इथे कावेरी नदी आहे. त्या नदीवरती आम्ही आता सध्या चाललो आहे, जस्ट असंच बघायला नेचर. आपलं इथे स्टेकेशन एंड झालं आहे अँड वी आर हेडिंग बॅक टू बँगलोर नाव. सो प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल. तुम्हाला कसं वाटलं, काय तुम्हाला फीडबॅक द्यायचं आहे, प्लीज माझ्या कमेंट्स करा आणि स्टे ट्यून फॉर मोर व्लॉग्स. बाय.